रावसाहेब बाबासाहेब नाणेकर। मी चाकणच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करीतो की येत्या 9 तारखेला जे आपण PMRDO धडक मोर्चा नेणार आहे, तरी सर्वांनी येणाऱ्या आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि PMRDला जो मोर्चा नेणार त्याच्यात सहभाग नोंदवा। कारण की जे आता या ठिकाणी जे आपले सरकार आहे ते अजिबात चाकणकडे दुर्लक्ष केलेलं आहे चाकणकडे। कारण की त्यांचा काय आपली MIDC पळवायचा कट आहे का ते एक याच्या मागं थोडी म्हणजे थोडा वास येतो याचा। कारण की चाकणमध्ये इतक्या वर्ष झाले ट्रॉफिकची समस्या आहे, याच्यावर कुणी ठोस अशी उपाययोजना कोणी करीत नाही आहे। मग याचं मागचं कारण हे सर्वसाधारण जनतेने एक समजून घेतलं पाहिजे। कारण की येणाऱ्या काळात बघा इगतपुरी, कोटा, सिन्नर, समृद्धी महामार्ग लगतच्या MIDC स्थापित झालेलं आहे। या ठिकाणी जर MIDC केल्या तर चाकणवाल्यांनी करायचं काय? परत पुरंदरला जे विमानतळ चालू आहे 3000 हेक्टरमध्ये, तिथं जे कार्गो विमानतळ पण होणार आहे। मग जर काही तिकडं जर काही MIDC झाली, आता त्या अनुषंगाने रिंग रोडचं पण काम चालू झालं आहे। मग जे चाकणकरांना एकच विनंती आहे, आज जे तुम्ही खोल्यांची भाडे असेल, गोडाऊनची भाडे असेल, याच्या जीवावरची आज तुम्ही आयुष्यात जीवन जगत आहे। जर ही जी MIDC चाकणची इकडं समजा त्या साईडला गेली, समजा पुरंदर साईडला जर गेली, तर तुम्ही खोल्यांचं भाडं आणि ज्या गोडाऊनच्या भाड्यावरच्या उड्या मारत आहे त्या उड्या तुमच्या बंद होणार आहे। आणि येणाऱ्या काळात तुमच्या मुलांनाही इथं चाकणच्या तुमचे सगळे आयुष्य आराम सोडून दारोदार पटकावे लागणार आहे। त्यामुळं सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 9 तारखेला सर्वांनी आंदोलनात सहभाग होऊन येणारी आपली जी भविष्याची पिढी आहे ती वाचवण्यासाठी सगळ्यांनी सहभाग नोंदवा। धन्यवाद। नमस्कार, मी इंजिनियर दिनेश केरकर। आपण जे 9 तारखेला आंदोलन होतं आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे। आणि जे आपली दोन्ही रस्त्याची कामं आहे, पुणे नाशिक हायवे आणि साखर तळेगाव दोघांचं सगळं कंटिन्यू रिटेंडरिंग होतं आहे। त्याच्यावर एक मुद्दा येतो की प्रत्येक ह्याच्यात लँड एक्विजिशन झालेलं नाही म्हणून ते रिटेंडरिंग आणि प्रत्येक वेळेस नवीन DPR की यावेळेस आपल्याला 8 लेनचा रस्ता करायचा आहे, 12 लेनचा करायचा आहे, इलेक्टेड करायचं आहे, परत त्याच्यात मेट्रो आणायची, याच्या नावाखाली प्रत्येक वेळेस ते रिटेंडरिंग होतं आहे। कोणत्याच कामाचं एक्झिक्युशन चालू होत नाही। पहिलं म्हणलं की 25 मीटर लँड एक्विजिशन करायचं, त्याच्याप्रमाणे रस्त्याचं काम चालू करायचं। परत आता येते 60 मीटरचं लँड एक्विजिशन करायचं, मग काम करायचं। असं प्रत्येक वेळेस मुद्दा काढून प्रत्येक वेळेस ते काम पुढे डिले होत चाललं। प्रत्यक्ष म्हणजे मेन या रस्त्याचं जेव्हा काम चालू होईल, आत्ता जो लेनचा रस्ता चालू असताना रस्ता एवढी ट्रॅफिक आणि एवढं लोड आहे, जेव्हा तो एक लेन बंद होईल त्याच्यानंतर एवढी भयानक परिस्थिती असेल की लोक चाकणमध्ये नकोच राहिला असंच म्हणतील की जेव्हा रस्त्याची कामं होईल दोन्ही, तेव्हाच 10 वर्षानंतर आपण चाकणमध्ये राहिलो होईल। अशी चाकणची भयानक डेव्हलपमेंट आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावर लोड येणार आहे। त्याच्यामुळं चाकणचे जे बाकीचे बाह्यवळण रस्ते आहेत 30 मीटर असेल, चाकण मिलपासून ते कडाचेवाडी आणि कडाचेवाडी टी एकतानगर असा जो 30 मीटरचा रस्ता आहे तोही रस्ता होणं गरजेचं आहे। आणि तो सगळे रस्ते करण्याचे ते अधिकार PMRDकडे, त्यामुळे ते रस्ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे। याच्यासाठी आपण 9 तारखेला PMRDवरती धडक मोर्चा नेतो। आणि मेन दुसरा रस्ता की वॉर्निंग इंडिया टू पुणे नाशिक हायवे हा 60 मीटरचा रस्ता लवकर झाला तर पूर्ण MIDCचा ताण तो सगळा कमी होईल।